नमस्कार सर्वांना। सासू सुनेची जोडी आज बनवणार आहे पालकची भाजी। त्यासाठी इथे मी 2 जोड्या पालक निवडून घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून घेऊन कापून घेतलेले आहे। आता त्यासाठी मी इथे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेले आहे। त्याच्यामध्ये 1 पळी तेल, 2-4 लसूण पाकळ्या ठेचून आणि 2-4 हिरव्या मिरच्या टाकून ही भाजी त्याच्यावर टाकून घेतलेली आहे। थोडंसं मीठ टाकून याला झाकण ठेवून एक 2-4 मिनिटासाठी आपण शिजवून घेणार आहोत। भाजी शिजेपर्यंत आपण इथे गॅसवर कढई गरम करून अर्धी वाटी शेंगदाणे, 2 चमचे बेसन पीठ ते छान भाजून घ्यायचं आहे। थोडं शेंगदाणे भाजत आले की मी 2 चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे आणि 1 मोठा चमचा तीळ टाकलेले आहे। तीळ, बेसन पीठ आणि शेंगदाणे छान खरपूस वास येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। हे पहा, आता खमंग वास यायला लागलेला आहे आणि आता आपलं तीळ, शेंगदाणे आणि बेसन पीठ भाजून तयार आहे। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। हे पहा, आता काढून घेतलेलं आहे आणि त्याला आपण कोरडंच वाटून घेणार आहोत। पाणी न घालता त्याला वाटून घेतलेलं आहे। आता मी भाजी कढईमधून साईडला केलेली आहे। 1 पळी तेल टाकलेलं आहे, पाव चमचा जिरे, पाव चमचा मोहरी, 4-5 लसूण पाकळ्या ठेचून टाकलेल्या आहे, 2 सुक्या लाल मिरच्या आणि 1 मोठा कांदा बारीक कापून त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। थोडंसं तेल कमी वाटलं म्हणून थोडंसं किंचित वरून तेल टाकलेलं आहे। आता हे कांदा छान भाजून गुलाबी रंगावर झाला की 1 टोमॅटो त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि पाव चमचा हळद आणि 1 चमचा घरगुती मसाला आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे। टोमॅटो मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून ह्याला आपण झाकण ठेवून 2-3 मिनिटासाठी शिजवण्यासाठी झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत। हे पहा, आता तोपर्यंत हे आपण बेसन, शेंगदाणे आणि तीळ वाटून घेतले होते ते आता आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि थोडंसं पाणी घालून याच्या गुठळ्या मोडून घेणार आहोत। गुठळ्या अशासाठी की ह्याच्यामध्ये बेसन पीठ असल्यामुळे हे मी डायरेक्ट टाकणार नाही, तर ह्याला अशा प्रकारे पाण्यामध्ये थोडं मिक्स करून आणि त्याला गुठळ्या मोडूनच ह्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे। आता हे मी मिक्स करून ठेवलेलं आहे, गुठळ्या मोडलेल्या आहेत सर्व। आता मी हे झाकण काढून बघते। हे पहा, आपला टोमॅटो आता मऊसूत झालेला आहे। त्याच्यामध्ये हे मी टाकून घेतलेलं आहे। आता ह्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे आणि हे छान भाजून मसाला झाला की त्याच्यामध्ये भाजी टाकून घेतलेली आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। हे पहा कशी वाटली आपली पालकची भाजी। आता ही भाजी शिजून झाल्यानंतर थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता आपण ह्याला तडका पळीमध्ये 1 पळी तेल, 2-3 लसूण पाकळ्या आणि कलरची मिरची पावडर टाकून तडका दिलेला आहे।